घाणीतून मुक्तीसाठी मायमचा थेट भीक मागो इशारा। सोलापूर मनपा विरुद्ध प्रखर आंदोलन। सोलापूर शोभादेवी नगरमधील नागरिकांचे आयुष्य गटार आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकले असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या एमआयएमने आता थेट सोलापूर महापालिकेला आर या पारचा इशारा दिला आहे। प्रभाग क्रमांक 20 नई जिंदगी परिसर शोभादेवी नगर येथील दयनीय स्थिती पाहून एमआयएमचे युवा नेते सोहेब चौधरी यांनी प्रशासनावर संतप्त टीका करत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा आरोप केला आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ। शोभादेवी नगरमध्ये पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत। परिसरातील गटारीचा मोठा नाला ओसंडून वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आणि यामुळे रोगराईचे गंभीर भय निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले। 27 सप्टेंबर 2025 एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या सूचनेनुसार सोहेब चौधरी यांनी परिसराची पाहणी केली। येथील भयानक अवस्था पाहून चौधरी प्रचंड संतप्त झाले। त्यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला। येथील लोक राहतात तरी कसे? नागरिकांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे। प्रशासनाच्या असंवेदनशीलतेला कंटाळून सोहेब चौधरी यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी सोलापूर महापालिकेला उघड आव्हान दिले आहे। येत्या 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत शोभादेवी नगर परिसरातील गटार आणि घाणीच्या समस्येचे तातडीने निवारण न झाल्यास आम्ही महापालिकेत भीक मागो आंदोलन करू। नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन मिळावे यासाठी एमआयएमने घेतलेला हा प्रखर पवित्रा आता महापालिका प्रशासनाला जागे करतो की नाही याकडे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले आहे। नागरिकांच्या जीवघेण्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणाऱ्या एमआयएमच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दबाव वाढला आहे। यावेळी दक्षिण विधानसभा अध्यक्ष अझहर जागीरदार, अझर शेख, अजिम नायकवाडी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सोहेब चौधरी, एमआयएमचा एक कार्यकर्ता, सोबत माझ्या एमआयएमचे दक्षिण अध्यक्ष अझरभाई, इथले अझरभाई, अजिमभाई हे सोबत आहेत। आमची टीम आहे आणि आमचे मोठे बंधू फारुखभाई शाब्दी यांच्या सूचनेनुसार आम्ही हद्दवाढ भाग प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे। इथं 25 वर्ष झालेत कॉर्पोरेशन टॅक्स घेते लोकांपासून, परंतु आत्ताही लोक बेसिक सुविधांसाठी तरसत आहेत। यांचा जीव धोक्यात आलेला आहे, आरोग्य। कारण इथं नाला एक मोठा, हे नाला असला आहे की आता 25 वर्ष होत आलेली आहेत, परंतु नाल्याला पाईप घालत नाही। मी 8 दिवसापासून अभियंत्यांना, नगर अभियंत्यांना, जेडोला, जेईला रिक्वेस्ट करत आहेत की इथं पाईप घालून द्या। त्यांचा एक म्हणणं आहे की आमच्यापाशी पैसा नाही आहे, म्हणजे आम्ही का आमच्यासोबत हे तुझाभाव करतात। तर आम्ही हे डिसाईड केलेलं आहोत की ठीक आहे, तुमच्यापाशी पैसा नाही आहे ना, तर आम्ही भीक मागतो आणि भीक मागण्याची सुरुवात जी आहे आम्ही कॉर्पोरेशनचे आयुक्त मोंबासी साहेबांपासून करणार आहोत। ते भीक मागून प्रत्येक अधिकारी जे कॉर्पोरेशनचा आहे, जेडो साहेब आहेत, कोणी पण असू दे, त्यांच्यापासून प्रभागच्या मोठ्या लोकांपासून आम्ही भीक मागून तुम्हाला पैसे आणून देतो। ते पैशामधून तुम्ही पाईप खरेदी करा आणि आणून घाला। कारण तुम्ही लोकांसोबत दुजाभाव करत आहोत, लोकांची तुम्हाला जीवाची पर्वा नाही आहे। आम्हाला पर्वा आहे, आमच्या मोठ्या भावाला पर्वा आहे, फारुखभाईंना। तर आम्ही हे स्टेप घेतलेलो आहोत। आम्ही कॉर्पोरेशनला, जेडोला आणि आयुक्त साहेबांना बुधवारपर्यंत अल्टिमेटम देत आहोत। त्यांनी बुधवारपर्यंत जर काही ॲक्शन घेतलेली नाही तर एमआयएम तर्फे कॉर्पोरेशनमध्ये भीक मागो आंदोलन सोडा, भीक मागण्यात येईल आणि त्या पैशातून जे पैसे भेटेल तिथं हे पाईप आणून घातली। अजून दुसरी एक गोष्ट, हे व्हिडिओ मार्फत मी प्रभाग क्रमांक 21 आणि 20 मध्ये लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जिथं वाटत आहे की इथं नाला ओपन आहे आणि इथं पाईप घातली पाहिजे, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, तिथं पण आपण पाईप घालून देऊ। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।